काय वो आज म्हणे तू माझी अंडरपॅन्ट घातली आहे? नाही वो मी काही घातली नाही वो. मी माय ना सांगणार ना. नाही ना वो मी घातली नाही वो. मी माय का खोटं बोलीन अरे मग? वो मी खोटं बोलत नाही वो, खरंच हो. नाईकीची होती बाय. नाही ना वो मी गोद आहे ना वो. ओ बो दोन होलो होते ना मी माय का खोटं नाही बोलीन? ना वो, काल परवाच नवी आणली ना वो मी. माझं एकच अंडरपॅन्ट आहे तू घालली आहे. अरे भाऊ मला तिच्याशिवाय होत नाही. नाही ना वो मी घाललीच नाही आहे. देणार आहे भाऊ तू. अरे नाही ना मी घाललीच नाही ना. मी काय बिकट टाकेन तू घाललीच नाही आहे. देतोय की नाही तू? अरे मी ना ती दे ना नाही आहे? देत नाही का अंडरपॅन्ट? नाही ना मी देणे नाही आहे? घेतलीच देणे नाही नाही आहे? अरे घेतलीच नाही ना. का रे भाऊ आपल्याला भूक लागली का कोणाले? सगळ्याला लागली आहे. 5-5 रुपये आहे हो माझं. सगळ्यांना एक एक बिस्कुट पुढे घेऊन ये. कोणता पाहिजे रे भाऊ? मला पार्लेजीचा पाहिजे भाऊ. नाही बे, टायगरचा बिस्कुटा पुढे आणू आपण. अरे भाऊ मोन्याको मध्ये किती राहता पाचवाल्या. हा जाय बे बाप्पा माया तू. ऐका ना बे भाऊ पार्लेजीचा बाहेर राहतो तिच्यात मस्त पाण्यात डुबायची मस्त लागते ते चहा बी नाही असली तर. जाऊ दे भाऊ तू अभिनी डायरेक्ट पतंजलीचा येऊ द्या. ते काय सांग माझे तर 5 रुपये आहे भाऊ, तुम्ही तुमचं पाहून घ्या. गैरे बिस्किट भेट. हे घे 5 रुपये आणि जाय बिस्कुटचा पुडा घेऊन ये आपल्याला एक पार्लेजी वाला. बर हो भाऊ ते ना चांगला आहे पार्लेजीचा. आपण इकडे गुड्डेचा घेऊन घेऊ मस्त पैकी खाऊन घेऊ आणि चालले जाऊ. ओ भाऊ हे लोक काय गोष्टी करताय रे बाप्पा. अरे अगुन्या छगन तुला माहिती का श्यामलालचं मदर झालं ना. हो का कशाहून? त्याच्या भावना अंडरपॅन्ट घालून घेतलं ते श्यामलाल ना त्या याची काय नाव चाललं त्याचं. नाईकीची घालेली होती ते ना. डायरेक्ट नायकीचे अंडरपॅन्ट डायरेक्ट मर्डर होई गेलं त्याचं. हो का डायरेक्ट निकवून. मग विशेष ना होता तरी काही अभिजित चांगलं चलतं घेतलं बघ. पैसा नाही बुवा आता. काय म्हणलं तुझं काय वाटत मारले बिस्कुटा बुडा बुडियाला. ते शामरावनं ते गोष्टी करत होते की मग गावाच्या उपमाच्या उकडल्याच्या मागे मर्डर झालं. बापरे सचिन सचिन्या काय झालं सर? तू कुठे गेलता? मी आगायला बसला बल्ला. बापरे जाऊ दे आपल्याला केस लढायला जाणार आहे आता. चालेल वो केस लढायला जाणार टाइम देऊ. अरे 5 रुपयाला पारली होती तर बिस्कुट पण आणायला पाठवलं तर केस घेऊन आला. काय घेतला का तुला? पैसे देणार नाही तुम्हाला मी पंखा फिरवायला मग आता आला पटकन चला. मी गाडी काढतो. गेलता ना. चला पटापट केस लढणार. मग रस्त्यानं येताना मग गाय शापची पुढी पडी गेली. ओ बाबा तिच्यात तर 1 रुपयाला चुना होता. अरे चला रे. तिकडे आपल्याला केस लढायला जाणार. दया आपण इकडे तिकडे थांबल काही आपण चाकू चुकू थांबलो आणि काही पडला असेल तर चाल. मला काही समजत नाही वो या मेलाय की काय. फेकी देतो याला जाऊ दे. चालाय तुले मेलाय तो. मेला तो हा मेला तो डग गेला. हे चाकू सापडला आहे रे. हो सर रक्त. बापरे डोकं बी आपटलं. पहिलं डोकं फोडलाय मग चाकू घालला. मला तेच वाटते रक्त तर जडीने तडी सांडायला बाप्पा. काय करणं पडेल आता. अरे चाकू मारायला तेच आहे. डोकं बी फोडलाय अरे चाकू मारला. मग काही शापची पुढी चालली गेली. पण नाही तू आपण चाकूले तिच्यावर फिंगरप्रिंट असतील जाय. चाकू पण हो सर खिशात ठेवता का ते फिंगरप्रिंट मिटून जाईल ना त्याची. तुमले बी ज्ञान नाही बनी गेले असेच. टाकून देतो मी त्याच्या तोंडावर. हो कोणी आलं तर खोलून दाखवायला नको. स्टार्ट. आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा. कमेंट करा व शेअर करा. पार्ट 3 बघ CID पार्ट 3 बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.